आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शिंदखेडा तालुक्यातील मौजे विखुर्ले गावात तब्बल 3 वर्षांनंतर खानदेशातील कुलस्वामिनी श्री कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उत्सव होत असल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. या उत्सवानिमित्त ग्रामस्थ, नातेवाईक आणि भाविक मोठ्या संख्येने विखुर्ले गावात दाखल झाले. पारंपरिक रूढी परंपरा जपत उत्सव साजरा करण्यात आला. दिनांक 15 ऑगस्ट रोजी पारंपरिक भाजी भाकर रोडचा कार्यक्रम झाला, तर दिनांक 16 ऑगस्ट रोजी श्री कानबाई मातेची स्थापना आणि विधिवत पूजन करण्यात आले. पूजनावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने मातेचे दर्शन घेतले. गावातील महिला, पुरुष आणि तरुणांनीही उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला. गावातील प्रत्येक घरात उत्सवाचा आनंद अनुभवायला मिळाला. दिनांक 17 ऑगस्ट रोजी श्री कानबाई मातेचे विधिवत विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्या वेळीही भक्तिमय वातावरण कायम होते. या उत्सवाच्या निमित्ताने गावातील एकोपा, भाऊबंदकी आणि सामाजिक एकजुटीचे दर्शन घडले. 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा गाव एकत्र आले. गावचा उत्सव म्हणजे गावाचा एकोपा याचा सुंदर प्रत्यय विखुर्ले येथे पाहायला मिळाला. परंपरा जपत नव्या पिढीनेही उत्सवात सहभाग घेतला. कानबाई मातेच्या जयघोषाने संपूर्ण विखुर्ले परिसर दुमदुमून गेला. आनंद, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात 3 वर्षांनंतरचा हा उत्सव अविस्मरणीय ठरला. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा.